मार्केटमध्ये आता सध्या काय करतो तो दुसऱ्याकडे घेऊन जायचं, ज्याला सॉफ्टवेअर मारतो त्यांना 100 रुपये घेईल किंवा 50 रुपये घेईल, 80 रुपये घेईल. छोट्या मोबाईलला 50, 60, 100 घेईल. जे काय मार्केटचा रेट आहे ते. तर समजा त्याने 100 जरी घेतले, आपण कस्टमरला किती करतो पुढं लगेच 200 रुपये. तर ह्या मोबाईलला सॉफ्टवेअर करायला काहीच लागत नाही. जर तुमच्याकडे कम्प्युटर असेल तर काहीच लागत नाही, 5 मिनिटांमध्ये याचं काम शिकतो. तर एसपीडीचा कुठलाही मोबाईल असो किंवा कुठलाही B310 मोबाईल असो, तर त्या मोबाईलला फ्लॅश करण्यासाठी काय लागेल, पहिले तर तुमच्याकडे काय लागेल, त्याच्यामध्ये पीसी मध्ये USB ड्रायव्हर्स लागतील. तर ऑलरेडी USB ड्रायव्हर्स आपण इन्स्टॉल कसे करायचे किंवा ऑलरेडी आहेत आपल्या पीसी मध्ये. तर दुसरं काय लागेल मग त्या मोबाईलला, त्याचं फ्लॅश टूल. त्याचं फ्लॅश टूल लागेल. कुठल्याही मोबाईलला फ्लॅश करायला हेच लागते, एसपीडीलाच नाही, कुठल्याही मोबाईलला फ्लॅश करायला हेच लागते. एक तर USB ड्रायव्हर्स लागतील, दुसरं काय लागेल फ्लॅश टूल, आणि तिसरं काय लागेल त्याची फ्लॅश फाईल. फ्लॅश टूल घेतला आपण, फ्लॅश फाईल घेतली, USB ड्रायव्हर्स ऑलरेडी आहे आपल्याकडे. आपल्याला कनेक्टिव्हिटी माहिती पाहिजे, कशी कनेक्टिव्हिटी, आणि हे फ्लॅश टूल वापरायला आलं पाहिजे. तर त्याचं फ्लॅश टूल कोणतं असतं एसपीडीचं, एसपीडी फ्लॅश टूल. किंवा ज्यात एसपीडी फ्लॅश टूल मध्ये वेगवेगळे तुम्हाला व्हर्जन येतील आणि वेगवेगळे नाव असतील. त्याच्यामध्ये काम एकच करणार सेम. आणि त्याची फाईल असते जी असते पॅक नावाची फाईल असते, पॅक फाईल. इरफान मध्ये सांगितलं पण तुमच्या लक्षात आलं नाही, सांगितलं लिहून घेतलं नाही ते, घेतलंय ना बघा त्याच्यामध्ये काढून. तर फ्लॅश टूल कुठलं आपलं एसपीडी फ्लॅश टूल, आणि फ्लॅश फाईल पॅक फाईल. आता यामध्ये कसं असतंय, एसपीडी म्हणलं की एसपीडीचे एकच सीपीयू बघा, वेगवेगळे सीपीयू आहेत ना. त्याच्यामुळे आपल्याला एसपीडी फ्लॅश टूल, हे फ्लॅश टूल आहेत ते सीपीयू नुसार वेगवेगळे असतात. आपल्याला एकाच टूल मधून होणार का मग नाही. जर तुमचा B310 मोबाईल आला आता, B310 त्याचं जे सीपीयू टाईप आहे, सीपीयू आहे एसपीडी 6530, ठीक आहे. त्याचा सीपीयू आहे, प्रत्येक मोबाईलचा सीपीयूचा मॉडेल असतंय किंवा आयसी वर नंबर असते आपल्या. तर ह्याचा कोणता आहे एसपीडी 6530, म्हणजे SC 6530 चा सीपीयू आहे. जर आपण ह्या मोबाईलला फ्लॅश करायचं म्हणलं तर आपल्याला काय करायला लागेल, मग ह्या मॉडेलचे फ्लॅश टूल लागेल आणि ह्या मॉडेलचं फ्लॅश फाईल लागेल. आता ह्याच मॉडेलचं आपल्याला आता एसपीडी 6530 जितके मोबाईल असतील तुमच्याकडे कुठल्याही कंपनीचा असो, मग ते टूल त्याला चालतंय. फक्त आपल्याला चेंज काय करावं लागेल, फाईल चेंज करावं लागेल. आता आपण याला डाउनलोड कसं करायचं आणि याला इन्स्टॉल कसं करायचं ते बघू. इन्स्टॉल वगैरे काही करायची गरज नाही. तर गुगल वरून आपल्याला काय करायचंय, B310 ची काय करायचंय फाईल आपल्याला डाउनलोड करायची गुगल वरून. तर ऑलरेडी आपल्याकडं फाईल डाउनलोड केलेली आहे. कुठून करायचं तुम्हाला लिंक पाठवतो मी डायरेक्ट. तर इथं कारण स्पीड कमी असल्यामुळे आपल्याला डिलीट केले कुठं आहे आपण तुम्हाला कुठून करायचं ते सांगतो. तर गुगल वर जर टाकलं तुम्ही B310 फ्लॅश फाईल किंवा फ्लॅश टूल, B310 काय टाकायचं आपल्याला इथं फ्लॅश फाईल अँड फ्लॅश टूल. त्याच्यामध्ये फ्लॅश फाईल अँड फ्लॅश टूल. तर वेगवेगळ्या साईड भेटतील, पण त्या साईडवर तुम्हाला कुठे नुसती फाईल दिसेल, कुठे नुसतं टूल दिसेल. ते वेगवेगळ्या साईडवर तुम्हाला वेगवेगळे, मग तिथं त्या ठिकाणी गेल्यानंतर मग त्याच्या आयडी वेगवेगळ्या ते बघत बसावं लागतं. तर आपण काय केलेलं आहे, एक व्हिडिओ केलेला आहे. या व्हिडिओ मध्ये फाईल पण दिले आणि फ्लॅश पण कसं करायचं. दुसऱ्या चॅनलवर आपण तुम्हाला लिंक पाठवतो त्याची बघा. हे जे दिले आहे ना, तर बरोबर दिले का बघू.
हम सैमसंग का मॉडल बघा, ज्यावेळेस तुम्ही युट्यूब खोलचा त्याच्या खाली लिंक असते फाईलच्या वगैरे लिंक आहे. बघा, ह्यानं काय काय दिलंय, B310 फ्लॅश फाईल अँड टूल दोन्ही दिलंय. त्यातून काय करायचं आपल्याला, डाउनलोड करायचं. त्याला तू केलास का फ्लॅश तरी मोबाईल? पैसे लागतात काय आपल्याला? काही फाईलला पैसे लागले का काय आपल्याला? मग आपण याला कस्टमर कोण पैसे घेतो, बरोबर? कशामुळे घेतो? आपल्याला टॅलेंटमुळे. लॉक काढून दिला आपण, किंवा मोबाईल डेड आहे, डेड असला तरी फ्लॅश मध्ये चालू होते बरं मोबाईल. आपण डेड असले खोलतो, सर्व्हिसिंग किट मारून वापरते, एवढं माहिती आपल्याला. त्याच्यामध्ये फ्लॅशिंग मध्ये बरेच मोबाईल चालू होते. फाईल झाली की डाउनलोड आपल्याला त्या साईडवरून जरी केलं आता त्या व्हिडिओच्या खालची तरी. आता काय करते ते लोक, बरेच जण ह्याला पासवर्ड टाकून ठेवते, तर पासवर्ड बी त्याच्या साईडवर जाऊन बघावं लागतं आपल्याला. इथून काय करायचे, काय काय पेड सांगते, काय फाईल डाउनलोड केलो. कोणती केलो आपण? B310. त्यानंतर आता आपल्याला या मोबाईलला काय करायचंय, फ्लॅश करायचंय. तर एसपीडीचे जे फ्लॅश टूल असतील बघा, त्या ऑफिशियल GSM ऑफिशियल वर जर गेलो तुम्ही, GSM ऑफिशियल ला सोडू नका, त्याच्यावर सगळं मटेरियल भेटतं तुम्हाला. GSM ऑफिशियल. इथं काय पाहिजे आपल्याला आता? फ्लॅश टूल. इथं जर आलो फ्लॅश टूल मध्ये, आता आपल्याला टूल कुठलं पाहिजे? एसपी फ्लॅश टूल आहे का? मग नाही, तर आपल्याला काय पाहिजे? एसपीडी. तर एसपीडी मध्ये बघा किती प्रकारचे टूल दिले. एसपीडी फॅक्टरी टूल दिले, एसपीडी रिसर्च टूल दिले, एसपीडी अपग्रेड टूल. असे 3 प्रकारचे वेगवेगळे टूल आहेत. जर आपण ओपन केलो तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे काय भेटतील? वर्जन. त्याचे वेगवेगळे वर्जन भेटतील तुम्हाला. जिओ मोबाईलला फ्लॅश करण्यासाठी सगळ्यात जास्त एसपीडी, जिओचे एसपीडी मोबाईल आहेत बरेच, क्वालकॉम मोबाईल आहेत बरेच. तर तुम्हाला असं व्हिडिओ बघून पण करता येते, व्हिडिओ मध्ये कुठलं टूल दिले लिंक घेऊन येऊन, किंवा गुगल वरून पण डायरेक्ट डाउनलोड करता येईल, किंवा अशा कुठल्याही एखाद्या साईडवर जाऊन डाउनलोड करता येईल वेगवेगळे टूल. तर आपण आता डाउनलोड केले B310 फ्लॅश टूल आणि फ्लॅश फाईल, दोन्ही पण त्यांना दिले सोबत. आपल्याला टूल वेगळी घ्यायची गरज आहे का? मग डाउनलोड झाल्यानंतर काय करायचं आपल्याला? एक्सट्रॅक्ट करायचंय. समजलं का सगळं आतापर्यंत? तर फक्त आपण काय केलो, B310 ची फ्लॅश फाईल आणि टूल डाउनलोड केलो. त्याला आपण ओपन करू आता. यामध्ये फोल्डर मध्ये काय भेटलं आपल्याला? एक B310 ची फाईल भेटली. ही फाईल आहे, काय नावानं आहे? फॉर्मॅट काय त्याचं? पॅक फाईल. फोटोचे वेगवेगळे फॉर्मॅट असतात आपले, JPG असते किंवा वेगवेगळ्या फाईलचे नाव असते ते JPG. तसं ह्या फाईलचं नाव काय आपलं? पॅक फाईल. कुठलं टूल आहे? रिसर्च डाउनलोड. आता बघा याच्यामध्ये रिसर्च डाउनलोड दाखवतात. रिसर्च टूल आहे त्यामध्ये पण एसपीडीचे. याला जर ओपन केला आपण त्याच्यामध्ये पण आपल्याला ते टूल भेटेल. पण जे टूल आहेत सगळे तेच आहेत, फक्त इथं नाव चेंज राहील आणि इथं वर्जन चेंज राहील सीपीयू मुळे आपल्याला. कारण जर आपला अँड्रॉइड 4G सीपीयू असेल ते टूल चालू करून त्याला लेटेस्ट आपल्याला डाउनलोड करा, अपग्रेड डाउनलोड टूल करावं लागतं. तर हे आहे आपलं काय? फ्लॅश टूल. आता फ्लॅश टूल बघा इथे दिसतंय, परत बघा हे फ्लॅश टूल आहे, फाईल आहे. फ्लॅश टूल ओपन करण्यासाठी 2-3 आपल्याला ओपन करावं लागतं, क्लिक करावं लागतं. ओपन झाले तिथून काय करायचे? तिथून ओपन करायचं. आता यामध्ये ह्या टूल मध्ये ऑप्शन सीपीयू चे नंबर दाखवायला पाहिजे. हे सगळे नंबर काय आहेत त्याच्यामध्ये सपोर्ट आहेत. एवढ्या नंबरचे सीपीयू सपोर्ट आहेत. आपला जे सीपीयू आहे SC6530 हे सपोर्ट आहे त्यामध्ये, इथे बघता येईल आपल्याला. त्यानंतर इथून आपल्याला ओपन करायचे रिसर्च डाउनलोड. हे काय ओपन झालं?
फ्लॅश टूल ओपन झालं, फाईल नाही, फ्लॅश टूल ओपन झालं. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन काय बघा, पहिला ऑप्शन आहे तर पॅक लोड म्हणून ऑप्शन आहे, लोडिंग पॅकेट. म्हणजे इथून काय लोड करायचं आपल्याला, फाईल लोड करायचं. फाईल कुठे आपली डेस्कटॉपवर, काय नाव आहे, हा भाई ह्याची किती आहे का फाईल, मग अजून एकदा ओपन करा, इथे दिसली फाईल, तर क्लिक करायचं आणि ओपन करायचं. फाईल इथं आपली लोड झाली, इथं दाखवलं आपल्याला सीपीयू कुठला 6530 सीपीयू. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे सेटिंगचं. सेटिंग वर छेडछाड करायचं नाही आपल्याला. जर तुम्हाला सॉफ्टवेअर जास्त कळत असेल तर मग त्याच्यामध्ये मॉडिफाय वगैरे करता येते, वेगवेगळं काय करता येते. किंवा इथे एखादी फाईल अनटिक करायची असेल किंवा काही मॉडिफाय करायचं करू शकता आपण त्याच्यामध्ये. बकळ ऑप्शन आहे, बकळ ऑप्शन असेल. लँग्वेज, तुम्हाला एखादी लँग्वेज नको आहे, अनटिक करता येईल आपल्याला, किंवा वेगवेगळे ऑप्शन असते. पण आपल्याला काही छेडछाड करायचं सॉफ्टवेअरला येतं. नेक्स्ट ऑप्शन आहे स्टार्ट. जसं आपण प्ले करतो साऊंड आणि स्टॉप करतो, ते बटन आहे तसे त्या टाइप मध्ये. स्टार्ट करायचे, स्टार्ट केलो, सॉफ्टवेअर चालू झालं. मग आपलं आपल्याला काय करावं लागेल, मोबाईलला कनेक्ट करावं लागेल. मोबाईल कनेक्ट केल्यानंतर आपल्याला मॅनेज मध्ये इथं दिसेल की मोबाईल आपला कनेक्ट झाला. डिव्हाइस मॅनेजर मध्ये पुढे दिसेल आपल्याला पोर्ट म्हणून एक ऑप्शन येईल. आता यामध्ये मोबाईल आपला कनेक्ट नाही, तर इथं आपण मोबाईल डायरेक्ट कनेक्ट होईल का, मोबाईल आपला डायरेक्ट कनेक्ट केल्यावर काय होते, मोबाईल चार्जिंग होते. आता या मोबाईलला मी काय करू, पासवर्ड टाकू काहीतरी. बघा मोबाईलला मी होम लॉक टाकले. आता ह्याला काय करायचं, आपल्याला मोबाईलला फक्त इथं होम बटन दाबून USB केबल लावायचं. सीसी खराब व्हायची, USB चेक करून साफ थोडंसं. बदलले का पहिलं?